जय 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 मयूरेश्वरा, जय 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 मयूरेश्वरा. पंचारतियो वाळुहरा, पंचारतियो वाळुहरा. जय 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 मयूरेश्वरा, जय जय जय. शोभति सुंदर कमलासन हे, रत्नजडित शिरी मुकुट विराजे. पायी घागरी ऋणझुण वाजे, श्रीधरा करुणा करा. जय 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 मयूरेश्वरा, जय 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 मयूरेश्वरा. सिंदूर चरचित केसरी टीळा, कंठी झळकती मौक्तिक माळा. कटिक सुनी पीतांबर पिवळा, पाशांकुशधर हस्त फणिवरा. जय 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 मयूरेश्वरा, जय 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 मयूरेश्वरा. मंगलमूर्ती पार्वती बाळा, सुरवर मुनी जन पूजती तुझला. विघ्न निवारी शमवी सकला, कमल नयन हे मनोहरा. जय 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 मयूरेश्वरा, जय 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 मयूरेश्वरा. धाव पावरे गौरी नंदना, अलिंगुनी तुझ करी रे वंदना. पतितमी पापी शमवी सकला, श्रमलो दमलो या संसारा. जय 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 मयूरेश्वरा, जय 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 मयूरेश्वरा. पंचारतियो वाळुहरा, पंचारतियो वाळुहरा. जय 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 मयूरेश्वरा, जय 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 मयूरेश्वरा. जय 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 मयूरेश्वरा. कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं. सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय,
सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सजयति सिन्धूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिदेवतमसा नाशयान्ति विघ्नानां। या कुन्देन्दुतृषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रवृत्तिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यास ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। निजानन्दरूपी जरिघे समाधी जनांची निवारी पर्याधिव्याधी शिवब्रह्म विष्णू स्वरूपात्मकाला नमस्कार माझा सद्गुरु बाळकृष्ण प्रभूला। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयनामधानेन कथयिष्ये शुभां कथः। नारायण विधियादिनाथ बाळकृष्ण जय सद्गुरुनाथ। श्रोता वक्ता श्री पांडुरंग हरी वासुदेव हरी। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। गङ्गातरङ्गरमणीयजटाकलापं गौरी निरन्तरविभूषितवामभागं नारायणप्रियमणङ्गमदापहारं वाराणसीपुरपतिं
भज विश्वनाथं विश्वेशं माधवं धुण्डिं दण्डपाणिं च भैरवं वन्दे काशीं गुहां गङ्गां भवानी मणिकर्णिकां भवाब्धिमग्नं दीनं मां समुद्धर भवार्णवात् कर्मग्राह्य गृहीताङ्गं दासोऽहं तव शङ्कर। वन्दे देव उमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नगभूषणं मृगधरं वन्दे पशूनां पतिं वन्दे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करम्। रत्नैः कल्पितमानसं हिमजलैः स्नानं च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितं मृगमदा मोदाङ्कितं चन्दनं जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम् सौवर्णेन वरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं भक्ष्यं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु। छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरीमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा हेतत्समस्तं मया संकल्पेन समर्पितं तव विभो पूजा गृहाण प्रभो। आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणा शरीरं गृहम् पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः संचारः पदयोः प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम्। करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व। जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो हर हर करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो। नमः शिवाय ॐ नमः शिवाय हर हर भोले
हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. विश्वेश्वरा शिव विश्वेश्वरा हर हर भोले नमः शिवाय. विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. विश्वेश्वरा शिव विश्वेश्वरा हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. विश्वेश्वरा शिव विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. विश्वेश्वरा शिव विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय. हर हर भोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय. हर हर भोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. जटाधराय शिव जटाधराय. हर हर भोले नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय. जटाधराय शिव जटाधराय. हर हर भोले नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय
नंदीश्वराय हर हर भोले नमः शिवाय नंदीश्वराय शिव नंदीश्वराय हर हर बोले नमः शिवाय नंदीश्वराय शिव नंदीश्वराय हर हर भोले नमः शिवाय नंदीश्वराय शिव नंदीश्वराय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर बोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधराय हर हर बोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधरा शिव जटाधराय हर हर बोले नमः शिवाय नंदीश्वराय शिव नंदीश्वराय हर हर भोले नमः शिवाय नंदीश्वराय शिव नंदीश्वराय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः पार्वती पतये हर हर महादेव सद्गुरुनाथ महाराज की जय। सच्चिदानंद स्वरूप माईकचा आवाज वाढवा थोडासा. राम राम. सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांड नायक भगवान सांब सदाशिवांची परमपवित्र कथा, ज्या कथेला शिवपुराण कथा असं म्हणतात. गेल्या 3 दिवसांपासून तुम्ही मी भगवान शंकरांना जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांचं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि भगवान शंकरांच्या संदर्भामध्ये शिवगणांनी, शिवभक्तांनी अर्थात शौनकांनी आपल्या सद्गुरूंकडे भगवान शंकरांच्या संदर्भामध्ये जे जे काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांचं चिंतन, त्या प्रश्नांचं स्मरण तुम्ही मी आरंभ केलेला आहे. प्रयाग नावाच्या तीर्थक्षेत्रावरती रोमहर्षण सूत हे शौनक ऋषींना उपदेश करण्यासाठी येऊन पोहोचले.
आणि शौनकांनी प्रश्न विचारला तो तुमच्या माझ्या परमकल्याणासाठीचा. कलियुगामध्ये जन्माला आलेल्या जीवांमध्ये जे जे नाना प्रकारचे दोष उत्पन्न होतील आणि ते दोष उत्पन्न झाल्याचा परिणाम की त्यांच्याकडून पाप होण्याची शक्यता आहे. आणि हे जर का असंच चालू राहिलं तर पाहता पाहता कलियुगामध्ये जन्माला आलेले जीव हे पाप मार्गावरती आचरण करतील आणि त्याचा परिणाम त्यांना अधोगती प्राप्त होईल. मग अशा जीवांसाठी काही सुलभ उपाय आहेत का असा प्रश्न ज्या वेळेला विचारला त्यावेळेला सूतांनी उत्तर दिलं. म्हटले यासाठी एक सुलभ, सोपा आणि कमी वेळेमध्ये प्रभावी असा उपाय आहे आणि तो उपाय आहे शिवपुराण कथेचं श्रवण करणे. शिवपुराण नावाचा हा जो ग्रंथ वेदव्यासजी महाराजांनी ग्रथित करून ठेवलेला आहे तो तयार करण्याच्या पाठीमागे, तो निर्माण करण्याच्या पाठीमागे उद्देश आहे ते तुमचं माझं परमकल्याण. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवांचा उद्धार कशा पद्धतीनं होईल तर याचं उत्तर दान करण्यासाठी या ग्रंथाची निर्मिती, उत्पत्ती वेदव्यासजी महाराजांनी केलेली आहे. आणि या ग्रंथाचं स्मरण ज्या वेळेला सूतांना झालं त्यावेळेला आता सूतजी महाराज शिवपुराण ग्रंथाला आरंभ करत आहे. आणि प्रथम जी संहिता आहे ज्याला विद्येश्वर संहिता असं म्हणतात, या संहितेमध्ये शौनकांनी भगवान शंकरांच्या पूजनाविषयी अनेक पद्धतीचे प्रश्न विचारले की ज्याचं चिंतन तुम्ही मी परवापासून आरंभ केलेलं आहे. भगवान शंकरांची कोणत्या रूपामध्ये पूजा करावी याचं उत्तर दान केलं. भगवान शंकरांची पूजा ही मूर्त रूपामध्ये सुद्धा करत असतात आणि शिवलिंगाच्या रूपामध्ये सुद्धा त्यांची पूजा केली जाते. पण प्रभावी जर काही अधिष्ठान असेल तर ते अधिष्ठान म्हणजे शिवलिंग आहे. आणि या शिवलिंगाचं प्रागट्य या मृत्यूलोकामध्ये कशा पद्धतीनं झालं हा कथाभाग सुद्धा तुम्ही मी श्रवण केलेला आहे. आणि मग त्या वेळेनंतर या मृत्यूलोकामध्ये या पृथ्वी तलावरती भगवान शंकरांची पूजा ही शिवलिंगाच्या रूपामध्ये आरंभ होऊन गेली. सूतांनी प्रश्न विचारला, शौनकांनी प्रश्न विचारला सूतांकडे, म्हटले शिवलिंगाचे प्रकार वर्णन करून सांगा. त्यावेळेला शिवलिंगाचे 5 प्रकार सांगितलेले आहेत. एक प्रकार सांगितला स्वयंभू शिवलिंग, एक प्रकार सांगितला प्रणवरूप शिवलिंग. आवाज येतो ना सगळा. ते माईकचं बटन चालू असलं आणि माईक जर हल्ला ना त्याचं स्टँड तर तसा आवाज येतो. तुझं चालू आहे का? राम नाही, राहू द्या, बंद केला तरी हरकत नाही. याच्यातून येतोय आवाज. समोर आला जास्त फॅन. हा लागते. आता येतोय का? हो लागते. काय विषय चालू होता आपला? कोण सांगू शकेल? आपण ऐकत होतो प्रयाग तीर्थक्षेत्रावरती शिव